नमस्कार. असं कोणीच नाही की ज्याच्या घरी फ्रीज नसतं. सर्वांकडे फ्रीज हे असतं आणि फ्रीज म्हटलं की आपल्याला लाईट बिल देखील तितकंच येतं, कारण फ्रीजला खूप जास्त लाईट लागते. मग अशा वेळेस आपलं जर लाईट बिल कमी यावं असं जर तुम्हाला कधी वाटत असेल, तर त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक कंगवा, जो की सर्वांच्याच घरी असतो आणि या कंगव्याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि कशा पद्धतीने आपण आपलं लाईट बिल कमी करू शकतो हे जाणून घ्यायचं आहे. आता अशा काही छोट्या-छोट्या गोष्टी आहे ज्या की आपण कधी जाणूनच घेत नाही. त्यामुळे आपल्या भरपूर चुका होतात आणि त्यामुळे आपले पैसे देखील भरपूर वाया जातात. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या रोजच्या उपयोगात येणाऱ्या टिप्स देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर बघा, या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे मोबाईलसाठी. मोबाईल प्रत्येक महिलेला वाटतं की आपण काहीतरी काम करताना असं कुठेतरी मोबाईल ठेवून द्यावा आणि आपलं काम पण चालू राहील आणि त्यातले जे व्हिडिओ वगैरे जर असतील, किचनमध्ये काम करताना सवय असते बायकांना की काही गाणे ऐकण्याची किंवा काही व्हिडिओ लावलेले असतात ते बघण्याची, रेसिपीचे म्हणा किंवा अदर कुठले. तर अशा वेळेस हा मोबाईल आपण कुठे ठेवायला गेलो की तो व्यवस्थित राहतसुद्धा नाही किंवा एखादा व्हिडिओ शूट करायचा असेल तर एखाद्याची हेल्प आपल्याला घ्यावी लागते. परंतु तसं अजिबात नाही आहे. आपल्या घरामध्ये क्लचर हा सर्वांकडेच असतो. प्रत्येक महिलेकडे असे मोठमोठाले जे क्लचर असतात त्याच्या वापराने आज आपण अतिशय सुंदर असं स्टँड तयार करणार आहोत. आणि बघा, तुम्ही या पद्धतीने जर मोबाईल क्लचरला लावला तर या पद्धतीने तुम्ही एखादा व्हिडिओसुद्धा स्वतः शूट करू शकतात. दुसऱ्याला मोबाईल पकडण्याची गरज देखील नाही आहे. कुठल्याही उंच ठिकाणी तुम्ही मोबाईलला अशा पद्धतीने ठेवून देऊ शकतात किंवा तुम्हाला एखादा व्हिडिओ बघायचा असेल किंवा लहान मुलांना तुम्ही जर काही व्हिडिओ वगैरे दाखवत असाल तर अशा पद्धतीने वापर करू शकतात. अतिशय सोप्या पद्धतीचा फ्री ऑफ कॉस्टवाला आपलं जे मोबाईल ठेवण्याचं जे स्टँड आहे ते आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि हो, तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते, जे की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येणारे असतात. तर बघा, अतिशय सोपी ट्रिक्स होती आणि सुंदर देखील होती. त्यानंतरची दुसरी टिप्स आपण या ठिकाणी बघतोय ती म्हणजे पायदुखीसाठी. आता ठीक आहे, आपल्या खेड्यापाड्यामध्ये एवढं काही लोकांची धावपळ होत नाही, परंतु जे सिटीमध्ये लोक राहतात त्यांना लोकलचा प्रवास करायला खूप धावपळ करावी लागते. या ट्रेनमधून त्या ट्रेनमध्ये बसावं लागतं आणि अशा वेळेस पूर्ण धावपळीच्या या जीवनामध्ये घरी आल्यानंतर पाय खूप दुखायला लागतात. मग ते एजेड लोक असू द्या किंवा मग आपल्यासारखे कमी एजेड लोक असू द्या, त्यांचे प्रत्येकाचे पाय तर हे दुखतातच, कारण प्रवासच इतका केलेला असतो. तर आज आपण या पायांना ठीक करण्यासाठी एक जादुई ट्रिक वापरणार आहोत. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कुठलाही घरामध्ये एखादा ग्लास असेल किंवा तुम्ही एखादी वाटी असेल पितळाची, तांब्याची घेऊ शकता, ती सुद्धा खूप युजफुल आहे. त्यानंतर आपल्याला यावरती टाकायचं आहे खोबऱ्याचं तेल. समजा खोबऱ्याचं तेल जर नसेल, म्हणजे टाकायचं नसेल तुम्हाला, जर तुमच्याकडे एरंडाचं तेल किंवा तिळाचं तेल जर असेल, ते सुद्धा तुम्ही यासाठी मालिश करण्यासाठी एखादं तुमच्याकडे ऑइल असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकतात. आणि बघा, ग्लासवरती व्यवस्थित तेल ठेवून तळपायाला असं फक्त चोळायचं आहे. अतिशय आराम मिळतो. तुम्ही कितीही थकलेले असाल, कितीही प्रवास केलेला असू द्या, अगदी 5 मिनिटामध्ये तुम्हाला याच्यापासून आराम मिळणार आहे. डॉक्टरकडे न जाता किंवा कुठलीही टॅबलेट न घेता तुमचं जे दुखणं आहे पायदुखीचं ते कायमचं दूर होणार आहे. खूप छान ट्रिक आहे. आम्ही सुद्धा याचाच वापर करत आलेला आहे आणि घरामध्ये जर आजी आजोबा असतील, आपले आई बाबा असेल, त्यांनासुद्धा ही ट्रिक नक्की दाखवा, जेणेकरून ते सुद्धा त्यांचा आजार अशा पद्धतीने पळवून लावतील. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे मोबाईलसाठीच होते. आता बघा, मी सुरुवातीला एक पद्धत तर दाखवली तुम्हाला मोबाईल स्टँडसाठी. आता आपण दुसरी पद्धत बघणार आहोत. आपण एखादा व्हिडिओ शूट करायला जातो त्यावेळेस आपला हा मोबाईल जो आहे दुसऱ्याची हेल्प घ्यावी लागते मोबाईल पकडण्यासाठी. तर असं अजिबात नाही आहे. आज आपण अगदी वेगळी पद्धत या ठिकाणी बघतोय. त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे जो प्लॅस्टिकचा चहा पिण्याचा जो ग्लास असतो छोटासा, तो आपल्याला घ्यायचा आहे. आणि बघा, त्याला अगदी समोरासमोर 2 ठिकाणी आपल्याला कट करायचं आहे. व्हिडिओमध्ये जसं मी दाखवते सेम त्या पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं पोहोचला.
जाते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि आपली छान सुंदर आणि गोड अशी ओळख देखील होईल। तर बघा मी या ठिकाणी एक साईडला आणि दुसऱ्या साईडला असं दोघंही थोड्या अंतरावर कट करून घेतलेलं आहे। आता बघा आपल्याला एखादा व्हिडिओ बघायचा असेल तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीने यावरती मोबाईल ठेवून द्यायचा आहे आणि अगदी आरामात आपला मोबाईलचं जे स्टँड आहे ते तयार झालेलं आहे। असं जर मोबाईल्स ठेवण्याचं जे स्टँड बाजारात घ्यायला गेले तर 200च्या खाली तुम्हाला अजिबात मिळणार नाही। परंतु बघा या ट्रिक्सने, एक छोट्याशा हॅक्सने तुमचं जे काम आहे ते अगदी सोपं होणार आहे आणि आपल्या पैशांची देखील भरपूर अशी बचत होणार आहे। त्यामुळे आपल्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही स्वतःसुद्धा या ट्रिकचा नक्की फायदा करून घ्या। खूप कामी येणाऱ्या ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर बघा अशा पद्धतीने तुम्ही एकतर याचा व्हिडिओ शूट करण्यासाठी वापर करू शकतात। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही असा व्हिडिओ बघण्यासाठी देखील याचा वापर करू शकतात। आता त्यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची टिप्स होते ती म्हणजे कंगव्याचा काय वापर आपण फ्रीजसाठी करणार आहोत जेणेकरून आपलं लाईट बिल कमी होईल। तर बघा कंगवा घ्यायचा आहे आपल्याला, घरामध्ये कुठलाही जुना नवा कुठलाही कंगवा तुम्ही घेऊ शकतात। त्यानंतर तुमच्याकडे जर एखादा जुना सॉक्स असेल त्या सॉक्सला हा कंगवा सॉक्समध्ये टाकू शकतात किंवा जुना कपडा असेल त्यावरती देखील तुम्ही लावला तरीही चालेल, दोघंही सेम प्रोसेस करतात। तर बघा या ठिकाणी आपल्याला मी या ठिकाणी एक जुना कपडा घेतलेला आहे, त्यामध्ये म्हणजे जुनी पॅन्ट आहे, त्या पॅन्टच्या पायाचा जो भाग आहे त्यामध्ये कंगवा ठेवलेला आहे। तर चला याचा वापर कसा करायचा ते बघूया। आता बघा फ्रीजचा दरवाजा जो असतो आणि दरवाजामध्ये हे जे रबर असतं ते आपण क्लीन करत नाही। आता करणार तरी कसं क्लीन हा प्रश्न महिलेकडे असतो, परंतु हे जर क्लीन केलं नाही तर त्यामध्ये खूप धूळ साचते, घाण साचते आणि ज्यावेळेस आपण दरवाजा बंद करतो तो व्यवस्थित बंद होत नाहीत आणि यामुळे आपलं जे फ्रीज कूलिंगचं काम करतं ते लवकर होत नाही आणि अशामुळे आपलं जे 2 मिनिटाचं कूलिंगचं जे काम असतं ते कूलिंग होण्यासाठी आपल्याला 10 मिनिटं लागतात। तर असं होऊ नये, त्यामुळे आपलं लाईट बिलसुद्धा खूप जास्त वाढत असतं। जर तुम्हाला असं वाटतं की आपलं फ्रीज लॉंग लास्टिंग चालावं किंवा खराब होऊ नये किंवा लाईट बिल जास्त येऊ नये त्यासाठी ही ट्रिक खूप कामी येणारी आहे। तर बघा आपल्याला हे जे रबर आहे, आता ठीक आहे माझं जे फ्रीज आहे ते नवीन घेतलेलं आहे त्यामुळे जास्त रबर खराब झालेलं नाही, परंतु तुमच्या घरातल्या ज्या फ्रीजचा जी विंडो आहे, दरवाजा जो आहे तो जर जास्त खराब झालेला आहे, जास्त दिवसाचं जर झालेलं असेल तर ही ट्रिक तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाची आहे। आणि बघा त्या रबरमध्ये आपल्याला हा कंगवा व्यवस्थित अशा पद्धतीने फिरवायचा आहे। आता दुसरी कुठलीही तुम्ही जर वस्तू घेतली तर ती व्यवस्थित तुम्हाला याने क्लीन करता येणार नाही, जे की एवढं सोपं कंगव्याने क्लीन करता येतं। आता असं नाही की तुम्ही फक्त फ्रीजच क्लीन करू शकता, तुमच्या घरामध्ये कार असेल म्हणजे आपली 4 व्हीलर असेल, 4 व्हीलरचे जे दरवाजे असते त्यामध्ये देखील अशा प्रकारे रबर असतात, ते सुद्धा तुम्ही याच पद्धतीने क्लीन करू शकतात जेणेकरून आपला भरपूर मोठा फायदा होऊ शकेल। आणि या ठिकाणी आपण पाण्याने तर काही याला धुवू शकत नाहीत, तर अशा पद्धतीने या छोट्या ट्रिक्सने तुमचं जे काम आहे ते सोपं करू शकतात। आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।